नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रति स्टडी पॉइंट मध्ये। आज आपण पाहणार आहोत 12वीचं चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक। काल आपण बघितलं होतं मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये 5 प्रॉपर्टी बघितलं होतं, काही त्याचे एक्झाम्पल बघितलं होतं। तुम्हाला तर माहिती असेल कारण या चॅप्टर मध्ये मी बेसिक सांगतो। या चॅप्टर मध्ये 5 प्रॉपर्टी मेन आहे। तुम्ही जर ते 5 प्रॉपर्टी केले तर समोरचे जे काही एक्झाम्पल आहे, जेवढे काही मोठे मोठे एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह होतील। तर तुम्हाला एक वेळा रिवाइज करून देतो मी तेवाले प्रॉपर्टी, आणि ते पहिल्या पेजवर लिहून ठेवा तुम्ही, ठीक आहे। तर आपला चॅप्टर कोणता आहे? मॅथमॅटिकल लॉजिक। ठीक आहे। तर याच्यामध्ये आपण काल पहिली प्रॉपर्टी काय बघितलं होतं? केस 1 काय बघितलं होतं? निगेशन म्हणजे नॉट बघितलं होतं, ठीक आहे। नॉट बघितलं होतं, ठीक आहे ना। नॉट याचा ट्रूथ टेबल काय? फक्त स्टेटमेंट एक राहिला तर याचा पी म्हणजे एक तर ट्रू होऊ शकते किंवा फॉल्स राहू शकते, ठीक आहे। त्याच्यात मी तुम्हाला ट्रूथ टेबल बनवतो, ठीक आहे। ट्रूथ टेबल म्हणजे काय म्हणजे याचा एकच सेंटेन्स आहे, याच्यामध्ये एकच सेंटेन्स आहे, एक तर ट्रू राहील किंवा फॉल्स राहील, ठीक आहे। तर हा काय होईल मग? निगेशन ऑफ पी। याचा निगेशनचा करता म्हणजे नॉटचा करता, एक तर ट्रू राहील किंवा फॉल्स राहील, ठीक आहे। याच्यामध्ये काय होत आहे? हा पी आहे ना, जर निगेशन मध्ये राहिला तर साइन चेंज करून टाकायचा। जसं इथे ट्रू आहे तिथं फॉल्स करून टाकायचा, ठीक आहे। आणि इथं फॉल्स आहे तिथं ट्रू करून टाकायचा। ही आहे पहिली प्रॉपर्टी, ठीक आहे, नॉटची। याच्यामध्ये आता सेकंड प्रॉपर्टी पण कोणती? आर ची, म्हणजे आर म्हणजे डिस्जंक्शन, ठीक आहे। सेकंड प्रॉपर्टी आर, ठीक आहे। और मध्ये काय म्हणजे ट्रूथ टेबल बघून घेऊ आपण। ट्रूथ टेबल, ठीक आहे। तर याच्यामध्ये एक तुम्हाला कंडिशन सांगतो। याच्यामध्ये हे ट्रूथ टेबल झाल्यावर तुम्हाला एक नोट लिहून देतो, म्हणजे याच्यामध्ये काय केल्यावर काय होते, ठीक आहे। तर याच्यामध्ये आपण ट्रूथ टेबल काढून घेऊ पहिले। त्याच्यामध्ये ट्रूथ स्टेटमेंट राहते। तुम्हाला कालच सांगितलं होतं आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे 2 टू द पॉवर n। जसं सपोज आपल्याकडे एक सेंटेन्स आहे तर n च्या जागी 1 पुट करायचा, म्हणजे काय होईल? 2 टू द पॉवर 1 इज इक्वल टू 2। म्हणजे हे आलं आपल्याला 2 दिसतंय, इथं 2 आला, ट्रू किंवा फॉल्स, ठीक आहे। तर आपल्याकडे 2 सेंटेन्स राहिले तर 2 टू द पॉवर n च्या जागी n पुट का करणार आपण? 2, कारण 2 सेंटेन्स आहे। तर मग काय होईल? 2 टू द पॉवर 2 इज इक्वल टू 4 होईल। त्याचा आपण ट्रूथ टेबल बघूया आपण, ठीक आहे। हा पी क्यू 2 सेंटेन्स आहे, ठीक आहे। पी क्यू याचा आपण काय होणार आहे? डिस्जंक्शन, म्हणजे हे काय होणार आहे? पी डिस्जंक्शन क्यू, ठीक आहे। यात काय होणार आहे? एक तर टी टी एफ एफ। यात क्यू मध्ये काय होणार आहे? टी एफ, ठीक आहे। आता याची प्रॉपर्टी पाहू आपण, ठीक आहे। याचं का होते, ठीक आहे। हा डिस्जंक्शन आहे तर काय होणार आहे? जिथे एफ एफ राहिला तिथे फॉल्स, बाकी पूर्ण ट्रू, ठीक आहे। यात कंडिशन एकच लक्षात ठेवायची। आपण नोट म्हणून मी इथे लिहून ठेवणार आहोत, नोट। जिथे एफ एफ राहिला, जिथे तुम्हाला एफ एफ दिसला एफ फॉल्स, बाकी पूर्ण ट्रू, ठीक आहे। तर याच्यामध्ये काय होणार आहे? टी टी काय होणार आहे? ट्रूच होणार आहे ना, तर टीच लिहिणार आपण। टी एफ टीच, एफ टी टी। आता याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? एफ एफ दिसतंय, काय होणार आहे? फॉल्स। हे झाली आज तुमची सेकंड प्रॉपर्टी, ठीक आहे। समजलं का पहिला आणि सेकंड प्रॉपर्टी? हे तुम्ही तो सांगतो, हे प्रॉपर्टी पहिल्या पेजवर लिहून ठेवा पूर्ण। पहिली प्रॉपर्टी, त्याच्यात खाली दुसरी प्रॉपर्टी नोट म्हणून लिहून ठेवा। याच्यामध्ये डिस्जंक्शन म्हणजे ऑर मध्ये एफ एफ राहिला तर फॉल्स राहते, बाकी पूर्ण ट्रू राहते, ठीक आहे। आता आपण याच्यानंतर थर्ड प्रॉपर्टी पाहणार आहोत। याच्यानंतर आपण थर्ड प्रॉपर्टी पाहणार आहोत। फर्स्ट आणि सेकंड समजली का तुम्हाला सर्वांना? हा, आता याच्यानंतर आपण थर्ड प्रॉपर्टी पाहणार आहोत। थर्ड प्रॉपर्टी काय? अँड ची आहे। अँडच्या प्रॉपर्टी म्हणजे असं आहे, ठीक आहे। हे अँड, याच्यामध्ये काय होणार आहे? पहिले ट्रूथ टेबल काढून देतो तुम्हाला, त्याच्यानंतर नोट सांगतो तुम्हाला, म्हणजे याच्यात काय इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे। तर आपण काढून येतो ट्रूथ टेबल। याच्यात पण 2 सेंटेन्स येणार आहे, पी क्यू, ठीक आहे। हा काय होणार आहे? पी कंजंक्शन क्यू। काय होणार आहे? टी टी एफ एफ। याच्यात काय होणार आहे? टी एफ टी एफ, ठीक आहे। आता याच्यामध्ये काय म्हणताय? या प्रॉपर्टी मध्ये लक्षात ठेवायचं, मी नोट लिहून देतो इथं तुम्हाला। नोट पहिल्या पेजवर लिहायला सांगितलं तुम्हाला। हे जर प्रॉपर्टी आले तर बाकीचे समोरचे एक्झाम्पल तुम्हाला येणारच आहे, ठीक आहे। याच्यामध्ये हा तिसऱ्या प्रॉपर्टी मधला नोट लिहून ठेवा। याच्यामध्ये जिथं टी टी दिसला दोनही टी,
पी किंवा क्यू दोन्ही या सेंटेन्स मध्ये टी टी दिसला तिथं टी बाकी पूर्ण फॉल्स. ठीक आहे, याच्यामध्ये काय होईल टी 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 बाकी पूर्ण फॉल्स. तर याच्यामध्ये कोणतं आता लागू होणार आहे पहा इकडे टी टी आहे. का होणार आहे ट्रूच होणार आहे ना. टी एफ का होणार आहे ट्रू होणार आहे का नाही. नाही तर एफ दिसतंय फॉल्स. इथे एफ टी दिसतंय एफ आला फॉल्स. इथं दोन्ही एफ आहे त्याच्यामुळे फॉल्सच होणार आहे. ठीक आहे फॉल्स. तिसऱ्या प्रॉपर्टी लक्षात आली का काय म्हटलं आहे याच्यात जसं तुम्हाला कंजक्शन दिला अँड दिला त्या अँड मध्ये काय होणार आहे जिथं टी टी दिसला ते ट्रू होणार आहे बाकी पूर्ण फॉल्स. कळलं का. याच्या पहिल्याच्या प्रॉपर्टी मध्ये पाहिलं होतं ऑर होतं. तर ऑर मध्ये आपण काय बघितलं होतं ऑर मध्ये बघितलं होतं जिथं एफ एफ राहिला तो फक्त फॉल्स बाकी ट्रू. आणि याच्यामध्ये काय कंजंक्शन मध्ये अँड मध्ये जिथं टी टी दिसला तिथं टी बाकी पूर्ण फॉल्स. एवढं समजलं तुम्हाला. यानंतर आपण चौथी प्रॉपर्टी पाहणार आहोत. चौथी प्रॉपर्टी काय म्हणते ते तुम्हाला खाली लिहून टाकतो थांबा. चौथी प्रॉपर्टी काय म्हणते इथं नोट जिथं टी टी राहिला तिथं टी. समजला. फक्त एवढं पॉईंट लक्षात ठेवायचा जिथं आपल्याला असा उलटा व्ही दिसला तर ते पाहून टी टी दिसला ट्रू बाकी पूर्ण फॉल्स. आणि जर सरळ व्ही दिसला तिथं तुम्हाला एफ एफ दिसला तिथं फॉल्स बाकी ट्रू. एवढा फक्त कन्सेप्ट डोक्यात लक्षात ठेवायचा. याच्यानंतर पाहणार आहोत आपण फोर्थ प्रॉपर्टी म्हणजे कायची फोर्थ प्रॉपर्टी पाहणार आहोत. त्याच्यात काय ते इम्प्लिकेशन येते. फोर्थ प्रॉपर्टी मध्ये काय ते इम्प्लिकेशन म्हणजे बाणाचा टोक. ठीक आहे बाणाचा टोक येते. याला आपण कोणकोणत्या शब्दाने डिनोट करू शकतो. इफ ज्या दोन स्टेटमेंट राहते त्याला जोडण्याचं काम इफ किंवा देन न करतो त्याला बाणाचा टोक दाखवायचा म्हणजे इम्प्लिकेशन. ठीक आहे याच्यामध्ये काय म्हटलंय इफ किंवा देन. ठीक आहे त्यांना जो दोन स्टेटमेंटना जोडण्याचं काम करतो त्याला इम्प्लिकेशन साइन येतो. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला प्रॉपर्टी सांगतो मी आज चौथी प्रॉपर्टी. पहिले ट्रूथ टेबल बनवून घेऊन आपण. ठीक आहे का म्हणते इथं ट्रूथ टेबल. ठीक आहे ट्रूथ टेबल मध्ये आपण हे काढून घेऊ. दोन स्टेटमेंट राहिले इथं पण दोन स्टेटमेंट घेऊ आपण पी क्यू. हा पी इम्प्लिकेशन क्यू म्हणजे बाणाचा टोक दिला इथं. ठीक आहे याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे टी टी एफ एफ. ठीक आहे टी टी एफ एफ झाला. इथं काय येईल टी एफ टी एफ. ठीक आहे याच्यामध्ये एक प्रॉपर्टी तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्हाला याच्यात एक पॉइंट नोट करायचा आहे. जिथं टी एफ पहिले टी नंतर एफ दिसला ते फॉल्स बाकी पूर्ण ट्रू. ठीक आहे या कंडिशन मध्ये पहिले टी नंतर फॉल्स दिसला ते कंडिशन फॉल्स बाकी पूर्ण ट्रू. ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला नोट लिहून देतो इथं साइडला नोट. जिथं पहिले टी नंतर फॉल्स आला तर हा कंडिशन काय करते फॉल्स बाकी पूर्ण ट्रू. जसं टी टी राहिला ट्रू एफ टी जरी राहिला तरी ट्रू आणि एफ एफ राहिला तरी ट्रू. फक्त जिथं टी नंतर एफ येते ते कंडिशन फॉल्स. ठीक आहे तर याच्यात काय होणार आहे सांगा बरं. टी टी काय होणार आहे ट्रूच होणार आहे. हा याच्यात बघा आता पहिले टी आलाय नंतर एफ आलाय तर मग काय होणार आहे फॉल्सच होणार आहे का. एफ पहिले एफ आलाय नंतर टी आलाय तर फॉल्स होणार आहे का नाही ना. पहिले एफ आलाय नंतर टी आलाय म्हणजे काय होणार आहे हा ट्रूच होणार आहे. आता एफ एफ आहे तर आपली कंडिशन काय होती पहिले टी नंतर एफ. याच्यात दिसतंय का दोन्ही एफ दिसतंय तर काय होणार आहे ट्रूच होणार आहे. ठीक आहे एवढं समजलं का तुम्हाला. समजलं ना चार प्रॉपर्टी. आता लास्ट वाली प्रॉपर्टी राहिली कोणती डबल इम्प्लिकेशन म्हणजे दोन्ही साइडने बाणाचे टोक. तर आपण हे स्क्रीनशॉट घेऊन घ्या लिहून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला पाचवी प्रॉपर्टी सांगतो मी. आता चौथी प्रॉपर्टी झाली याच्यानंतर आपण पाचवी प्रॉपर्टी पाहणार आहे कोणती डबल इम्प्लिकेशन म्हणजे दोन्ही साइडने बाणाचे टोक. याच्यानंतर याच्यामध्ये काय ते जिथं ज्या दोन सेंटेन्स ना इफ अँड ओनली इफ या शब्दांनी जोडते त्याला बाणाचा टोक म्हणजे डबल दोन्ही साइडने बाणाचा टोक म्हणजे डबल इम्प्लिकेशन. आता पहा का म्हणते पाचवी प्रॉपर्टी. ठीक आहे पाचवी प्रॉपर्टी काय डबल इम्प्लिकेशन म्हणजे दोन्ही साइडने बाणाचे टोक. पहिली प्रॉपर्टी पहिलीची काय होती इम्प्लिकेशन म्हणजे एकाच साइडने बाणाचा टोक होता कसा एकच असं जाते. ठीक आहे त्याच्यामध्ये कशा दोन्ही जोडते इकडे साइडने इकडच्या साइडने. ठीक आहे त्याच्यामध्ये काय म्हणता या सेंटेन्सना कोणत्या सेंटेन्सना जोडते स्टेटमेंटला दोन स्टेटमेंट राहिले तर कोणत्या शब्दांना जोडते इफ अँड ओनली. कोणता इफ अँड ओनली. ठीक आहे त्याच्यामध्ये आपण लिहून घेऊ कोणता इफ अँड ओनली. ठीक आहे आता आपण याचं ट्रूथ टेबल बघू काय म्हणते याच्यात काय कंडिशन आहे. ठीक आहे काय म्हणते याचं ट्रूथ टेबल बघूया आपण आता ट्रूथ टेबल.
ठीक आहे. तर याच्यात काय करायचं आता ट्रूथ टेबल आपण बघूया. दोन स्टेटमेंट आहे याच्यात. सपोज पी क्यू, ठीक आहे. याच्यात का दिला पी डबल इम्प्लिकेशन, दोन्ही साइडने बनायचे तो कसे जोडतात असे दोन्ही साइड, ठीक आहे. याच्यात का दिले टी टी एफ एफ, याच्यात टी एफ टी एफ, ठीक आहे. आता याच्यात कंडिशन एक पॉइंट नोट करा. यात का म्हणते माहिती आहे का, जिथं तुम्हाला टी टी राहिला एफ एफ राहिला, जिथं सारखे राहिले पी क्यू सेंटेन्स मध्ये त्याच्यात ट्रूथ राहील. फक्त तुम्हाला असं दिसला जिथं एफ हा टी, जसा टी एफ असे दिसले तिथे डायरेक्ट म्हणायचं डोळे झाकून फॉल्स फॉल्स. जिथे एक टी एक एफ दिसला तिथं फॉल्स म्हणायचा. पहिले एफ राव टी राव का टी राव का एफ राव, जिथं एफ टी दोन्ही अलग अलग दिसले तो फॉल्स, बाकी पूर्ण ट्रू. त्याच्यात काय होईल तुम्हाला एक नोट लिहून देतो याला, म्हणजे समजायला नोट म्हणून काय होईल याच्यात नोट. त्याच्या खालीच लिहा, ट्रूथ टेबलच्या खाली लिहा, म्हणजे समजून आला तुम्हाला काय कंडिशन आहे, काय कंडिशन राहिल्यावर ते असं होणार आहे. हे जर आले तुम्हाला तर याच्यानंतर मोठे मोठे प्रॉब्लेम आहेत तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, ठीक आहे. तर याच्यानंतर काय म्हणजे तुम्हाला हा जसं आला एफ टी किंवा टी एफ, याच्यामध्ये काय होते जसं एफ टी दिसला फॉल्स, टी एफ दिसला तरी फॉल्स. याच्यात कंडिशन कोण आपण काय म्हणताय आता, ठीक आहे. आता टी टी दिसताय, टी टी दिसताय तर काय होणार आहे, फॉल्स होणार आहे का. मी काय सांगितलं जिथे एक टी आणि एक एफ दिसताय तिथं फॉल्स. आता हे दोन्ही टी टी दिसतात तर काय होणार आहे, ट्रू होणार आहे. हा आता लक्षात घ्या, इथं टी आहे इथे एफ आहे. मी काय सांगितलं कंडिशन एफ टी राव का टी एफ राव, काय होणार आहे फॉल्स. इथे एक टी एक एफ दिसताय फॉल्सच झाला, ठीक आहे. आता त्याच्या खाली अजून दिसतंय एफ टी, काय होणार आहे फॉल्सच होणार आहे. आता याच्यात पहा एफ एफ दिसतंय, काय होणार आहे फॉल्स होईल का. मी कंडिशन काय सांगितलं होतं एक टी एफ दोन्ही एक राहिला किंवा दोन्ही टी राहिला दोन्ही एफ राहिला तर काय होणार आहे ट्रूच होणार आहे, फॉल्स नाही होईल. जिथं तुम्हाला एक एफ किंवा एक टी दिसला तिथं फॉल्स होणार आहे. हा का होईल मग एफ एफ ट्रूच होणार ना, ट्रू. हे आपली पाचवी कंडिशन म्हणजे पाचवी प्रॉपर्टी. समजलं का एवढा. हे जर 5 प्रॉपर्टी आले तुम्हाला तर सांगून तुम्ही आरामात प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. पूर्ण चॅप्टरच आहे ज्याच्यात तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये 12वी मध्ये पेपर मध्ये 3 मार्क्स साठी प्रॉब्लेम विचारते. या एक ना एक प्रॉब्लेम विचारते. स्टेटमेंट इंडेक्सिस वाला विचारो, कॉन्फिडन्स वाला विचारो, कॉन्ट्रडिक्शन विचारो, कोणताही विचारते पण विचारते. दोन इक्वल करा काही करा. मी सांगतो एक्झाम्पल घेणारच आहोत पण तुम्हाला आता सांगतो. हे 5 प्रॉपर्टी जर राहिले तुम्हाला माहित तर बाकीचं सर्व तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, ठीक आहे. म्हणून म्हणतो आता तुम्हाला याच्यात शॉर्ट पॉईंट लिहून देतो. प्रॉपर्टी 5 लक्षात आले. या 5 प्रॉपर्टी पहिल्या पेजवर लिहा आणि त्याच्या खालीच काही पॉईंट लिहून देतो. एक पॉईंट लिहून ठेवा म्हणजे समजण्याला येईल तुम्हाला, ठीक आहे. तर याच्यानंतर आपण प्रॉपर्टी पाहणार आहोत. त्याच्यात शॉर्ट नोट लिहून देतो तुम्हाला काय ते आपण टेबल आणि त्याच्यानंतर शॉर्ट नोट लिहून देतो. जर तुम्हाला पेपरच्या घाईगडबडीत राहिला फक्त तुम्ही ते शॉर्ट नोट पाहिले तर तुम्हाला होऊन जाईल, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नोट लिहून देतो. का म्हणजे नोट पहिला जर निगेशन राहिला जसं पी राहिला इथं निगेशन पी राहिला त्याच्यात साइन चेंज होते. फक्त ट्रूचा फॉल्स होते, फॉल्सचा ट्रू होते. एवढं लक्षात ठेवा फक्त. काय साइन चेंज, ठीक आहे. पहिल्या प्रॉपर्टी मध्ये. दुसरी प्रॉपर्टी मध्ये काय म्हणताय ऑर ची, म्हणजे आपण डिफरन्शिएशन ऑर. ऑर मध्ये काय म्हणताय जिथं तुम्हाला एफ एफ दिसला ते फॉल्स बाकी पूर्ण ट्रू. जिथं एफ एफ दिसला तिथं फॉल्स बाकी सगळे ट्रू, ठीक आहे. ट्रू म्हणजे टी. हे दुसरी कंडिशन. तिसरी कंडिशन डिंजंक्शन म्हणजे अँड. अँड मध्ये काय म्हणते जिथं तुम्हाला ट्रू ट्रू दिसला ट्रू ट्रू दिसला तिथं ट्रू बाकी सगळे फॉल्स. फॉल्स म्हणजे काय एफ. तिसरी कंडिशन. चौथी कंडिशन काय म्हणते इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन मध्ये मी सांगतो तुम्हाला काय सांगितलं इम्प्लिकेशन मध्ये. चौथी कंडिशन इम्प्लिकेशन. बाणाचा टोक सांगितला असं असं जातं कसं असं जाते, ठीक आहे. बाणाचा टोक काय राहते इफ किंवा देन राहते. हे दोन शब्द राहते म्हणजे दोन स्टेटमेंटला जोडते, ठीक आहे. ज्याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला पहिले सांगितलं जिथं टी नंतर एफ राहिला तो फक्त फॉल्स बाकी पूर्ण ट्रू सांगितलं होतं. तेच कंडिशन आहे याच्यामध्ये काही नाही. पहिले टी नंतर एफ राहिला तर हा एफ बाकी कोणतेही राहत. मग तुम्हाला असं दिसलं याच्यात फॉल्स बाकी पूर्ण ट्रू, ठीक आहे. समजला.
आता लास्ट वाली कंडिशन राहिली डबल इम्प्लिकेशन. बाणाचा टोक सांगतो का तुम्हाला दोन्ही साईडनं असं असं करायचे. ठीक आहे. पाचवी कंडिशन आहे बाणाचा टोक दोन्ही साईड नाही असं असा. याला कोणता जोडण्याचं काम दोन्ही म्हणजे दोन सेंटेन्सला जोडण्याचं काम करते. कोणत्या शब्दाला? इफ अँड ओनली. ठीक आहे. कोणता? इफ अँड ओनली. या कंडिशन मध्ये काय म्हणते माहिती आहे का? जेथं यप जेथं टी आणि जेथं टी जेथं यप असा जर दिसला तुम्हाला तो फॉल्स, बाकी पुरे ट्रू. कसा? जिथं तुम्हाला एफ टी किंवा टी एफ असा दिसला तुम्हाला ते फॉल्स फॉल्स, बाकी ट्रू. जसं टी टी दिसला ट्रू, एफ एफ दिसला ट्रू. या कंडिशन मध्ये तुम्हाला पाचही सिंबल दिसले का तुम्हाला? पाचही सिंबल प्रॉपरली करून ठेवायचे आणि त्याचे फक्त नोट्स पाहायचे. का म्हणताय का नाही, ज्यात एवढा समजला तुम्हाला नोट्स आहे. पाचच पॉईंट एवढे इम्पॉर्टंट आहे, बाकीचे पुरे तुम्हाला प्रॉब्लेम सांगते. ठीक आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. लिहित असाल तर लिहून घ्या पटकन. ठीक आहे. आता आपण समोरचे एक्झाम्पल पाहणार आहोत याच्यावर. ठीक आहे. आता आपण याच्यावरचे एक्झाम्पल घेणार आहोत. पहिले घेणार आहोत कन्स्ट्रक्शन द ट्रूथ टेबल फॉर इच फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न नुसार घेणार आहोत. कोणत्या? स्टेटमेंट पॅटर्न नुसार. कोणत्या? कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल ऑफ इच फॉर द कोणत्या स्टेटमेंट पॅटर्न नुसार घेणार आहोत. स्टेटमेंट पॅटर्न. ठीक आहे. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. पहिला एक्झाम्पल पहा का म्हणते काय नाही आपण समजू याच्यानंतर आता काय काय. ठीक आहे. यात दिला एक्झाम्पल पी इम्प्लिकेशन. बाणाचा टोक सांगितलं तुम्हाला प्रॉपर्टी माहित आहे ना. पी इम्प्लिकेशन ब्रॅकेट क्यू इम्प्लिकेशन ऑफ पी. आता हा एक्झाम्पल सोडवायचा आहे. लक्ष द्या पोट्टी आहो काय होता का नाही आता. ठीक आहे. हा झाला आपण टेबल बनवून आता ट्रूथ टेबल. का बनवून आपण ट्रूथ टेबल. ठीक आहे. याला तर पी क्यू हे दोन पहिले मेन आहे. ठीक आहे. पी क्यू दिसला. आता याच्यात कंडिशन का दिली आहे पहा पी क्यू. तर आपल्याला काय बनवावं लागेल? क्यू आणि पी चा बनवावं लागेल. हा पहिले बनवावं लागेल. आता हा पी क्यू झाला. पहिले कंडिशन कोणते? हा बनवा लागेल. मग त्यानंतर हा पूर्ण होणार आहे. तर आपण एक एक स्टेप जाऊन पी क्यू झाला. त्यानंतर आपण क्यू आणि पी घेतला तरी काही नाही. याच्यात उलट दिला क्यू आणि पी घेतला तर आपण पी क्यू आणि पी घेऊ. ठीक आहे. क्यू इम्प्लिकेशन ऑफ पी हा एक झाला. त्याच्यानंतर हा एक झाल्यावर आता पूर्ण का विचारलाय? हा काढायचा आहे. पूर्ण हा काढायचा. हा झाला आता ब्रॅकेट मधला. त्यानंतर आता पूर्ण काढायचा हा. ठीक आहे. पूर्ण का म्हणजे याच्यात आता पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन. ठीक आहे. आता लक्ष द्या बे मोठे हो. बरोबर लक्ष द्या का म्हणते का नाही. ठीक आहे. इम्प्लिकेशन मधली प्रॉपर्टी सांगतो तुम्हाला काय ते जिथं पहिले टी नंतर एफ राहिला तर फॉल्स होते, बाकी पुरे ट्रू होते. आता लक्ष द्या ती काय म्हणते. लिहून टाकून टी टी एफ एफ टी एफ टी एफ. आता लक्ष द्या कुठे हो का म्हणते क्यू. आता इथे पी आहे म्हणून पहिले पी नाही घ्यायचा. इथे का दिला पहिले क्यू. क्यू इम्प्लिकेशन पी म्हणजे हा मग हा घ्यायचा आहे. तर लक्ष द्या पहिले हा दिसतंय क्यू. क्यू टी न टी काय होते? टीच होते. पहिले क्यू घ्यायचं इथे. लक्ष द्या हेवा किती क्यू दिलाय. क्यू इम्प्लिकेशन ऑफ पी म्हणजे टी न टी काय होते? टी. आता दिलाय पा एफ न टी. या प्रॉपर्टी मध्ये काय सांगितलं होतं? पहिले एफ आल्यावर होणार आहे का? फॉल्स होणार आहे का? नाही ना. नंतर पाहिजे एफ. इथे पहिले एफ दिलाय कारण पहा तुम्ही येथून असं मोजा नाही तर इथे क्यू न पी दिलं या प्रॉपर्टी मध्ये पहा. इथे बरोबर लक्ष द्या एक्झाम्पल मध्ये पहा क्यू नंतर पी दिलाय म्हणून नाही तुम्ही पी न क्यू झाल. इथे पी न क्यू दिलाय म्हणून तसं नाही. क्यू न पी दिलाय म्हणजे हा घ्यायचा पहिले क्यू नंतर पी घ्यायचा आहे. काय होणार आहे? एफ नंतर टी आला तर काय होणार आहे? टी सोडणार आहे का? फॉल्स होणार आहे. सांगा तुम्ही कंडिशन पहा. टी एफ इज इक्वल टू एफ म्हणजे पहिले टी आला पाहिजे नंतर एफ आला पाहिजे. याच्यात होत आहे का? नाही ना. पहिले एफ येत आहे मग टी येत आहे म्हणजे काय होणार आहे? ट्रूच होणार आहे. आता पहा या कंडिशन मध्ये पहा क्यू नंतर पी म्हणजे टी नंतर एफ येत आहे. या कंडिशन मध्ये काय होईल? ट्रू होईल का फॉल्स होईल? सांगा. हेवा पहिले ट्रू येत आहे मग नंतर फॉल्स येत आहे. का होणार आहे? हेवा पहिले टी नंतर फॉल्स का होणार आहे? फॉल्स होईल ना. हा फॉल्स. आता याच्यामध्ये एफ नाही एफ का होणार आहे? ट्रू होणार आहे. तुम्हाला कंडिशन फक्त एकच लक्षात ठेवायचं या इम्प्लिकेशन मध्ये
पहिलं टी नंतर यप आला तर फक्त यप, बाकी पुरे ट्रू. मग यप यप का होणार आहे? ट्रूच होणार आहे ना. हा झाला पहिला, ज्याच्यामध्ये आता काय करायचं आहे, पी इम्प्लिकेशन ऑफ हा सोडून द्या क्यूचा डब्बा. आता क्यूचं काही काम नाही, क्यूचं काही काम नाही. आता पहा पुरा एक्झाम्पल हा दिसतंय का म्हणते पी आणि इम्प्लिकेशन ऑफ ब्रॅकेट ऑफ क्यू इम्प्लिकेशन ऑफ पी. हा वाला सोडवायचा आहे. हा आणि हा डब्बा फक्त लक्षात ठेवा. पहिला डब्बा, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. आपल्याला कोणतं लक्षात घ्यायचं आहे? पहिला आणि तिसरा लक्षात घ्यायचा आहे. का म्हणते इम्प्लिकेशन, हा पी इम्प्लिकेशन ऑफ ब्रॅकेट ऑफ क्यू इम्प्लिकेशन पी. टी का होणार आहे इम्प्लिकेशन मध्ये? प्रॉपर्टी माहितीच आहे ना आपल्याला का होणार आहे? टी नंतर यप आल्यावर यप. इथं टी दिसतंय का होणार आहे? ट्रूच होणार आहे. इथे टी दिसतंय का होणार आहे? ट्रूच होणार आहे. आता पाहिजे यप यप दिसतंय, कोणत्यावर यप यप दिसल्यावर काय येणार आहे रे? सांगा बरं लोक, प्रॉपर्टी माहित आहे ना टी झाल्यावर यप येते म्हणून. तर इथे यप यपच दिसतं का होणार? ट्रूच होणार आहे ना. आता पाहिजे येते यप नाही येते टी दिसतंय तर का होईल सांगा बरं तुम्ही? ट्रू होईल का पाहिजे सांगा तुम्ही? अबे पोट्टे हो, तुम्हाला प्रॉपर्टी लक्षात ठेवा म्हणता. मग म्हणजे इथं पहिलं टी नंतर यप आल्यावर यप होते, बाकी पुरा ट्रू राहते. इथं काय म्हणता पहिले यप येत आहे नंतर टी येत आहे तर काय होईल? ट्रूच होईल ना. हे झाला आपला एक्झाम्पल. असं सोडवा लागते, बाकीचे असेच आहे. त्यानंतर एक एक्झाम्पल अजून देणार आहे तुम्हाला, सॉल्व्ह करून देतो, टेन्शन नको घ्या. जेवढे आपण प्रॅक्टिस करू तेवढा आपला फायदा राहील. ठीक आहे, याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण पोट्ट्यावर लिहा लवकर. आपण समोरचा एक्झाम्पल बघू आता. याच कंडिशन मधला आपण स्टेटमेंट पॅटर्न दुसरा एक्झाम्पल बघू. पहिला एक्झाम्पल झालाय. आता हात पुसून घेतो म्हणजे आपल्याला जागा नाही होत ना, त्याच्यामुळे पुसून घेऊ कसं नाही. बरं राहू दे, तुम्हाला समजलं पाहिजे कोणत्या पॅटर्न नुसार आपण चाललो, स्टेटमेंट पॅटर्न नुसार. तर आपण एक्झाम्पल दुसरं घेऊन आता. दुसरा एक्झाम्पल काय म्हणते, याच कंडिशन मधला एक्झाम्पल नंबर 2. निगेशन ऑफ पी जंक्शन क्यू. डबल इम्प्लिकेशन निगेशन पी कंजंक्शन क्यू. हा आपला एक्झाम्पल आता. ठीक आहे, ज्याच्यामध्ये काय म्हणलं आता पोट्यावर पाहता का म्हणते का नाही पाहूया समोर आता काय म्हणते का. ठीक आहे, आपण ट्रूथ टेबल काढून घेऊया, पहिले काढून घेऊया ट्रूथ टेबल. ठीक आहे, पी क्यू. ठीक आहे, पी क्यू. आता समोर या प्रॉपर्टी नुसार पाहणार असं आपण काय इम्प्लिकेशनचं दिसतंय, इम्प्लिकेशनचं साइन दिसतंय का? आपण इम्प्लिकेशन पहिले कोणत्या साइन, कोणत्या फक्त साइनला दिसतात, टी ला दिसतात. आपण इथं इम्प्लिकेशन ऑफ पी लिहून. ठीक आहे, पहिले झालं इम्प्लिकेशन पी. मग याला तर पूर्ण लिहून टाकून आपण इम्प्लिकेशन पी डिस्जंक्शन क्यू. हा खतम झाला, इकडला पार्ट खतम झाला. ठीक आहे, इथला पण आता आपण साधा लिहून घेऊन पी कंजंक्शन क्यू. हा एवढा पार्ट झाला. आता याच्या समोर निगेशन आहे तर आपण निगेशन वाला पार्ट घेऊन अजून पी कंजंक्शन क्यू निगेशन. ठीक आहे, एवढा पार्ट संपला. ठीक आहे, दोन्ही इकडला पार्ट संपला, इकडला पार्ट. आता याला दोघांना जोडायचा आहे. का होईल? निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन क्यू डबल इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू. हे वाला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, तर आता का देऊन आपण इथे ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स टी एफ. आता सांगा तुम्ही प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी काय म्हणते? निगेशनची काय म्हणणार आहे? साइन चेंज करायची आहे फक्त आपल्याला, पी ची करायची आहे फक्त, क्यूची नाही करायची. बरं, इथं निगेशनचा कोणाला दिलाय? पी ला दिलाय. तर काय होईल मग? ट्रूचा काय होईल? फॉल्स होईल. ट्रूचा फॉल्स होईल, फॉल्सचा ट्रू होईल, फॉल्सचा ट्रू होईल. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे? याचा नाही याचा करायचा आहे. याचा ना याचा कोणता करायचा आहे? और ची प्रॉपर्टी. इथं हा उलटा वी दिसताय. वी कोणाचा राहते? आरचा. समजला का? याच्यामध्ये प्रॉपर्टी का म्हणलं होतं? बी ची. जिथे यप राहिला फक्त तो यप, बाकी पुरे ट्रू. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय होईल सांगा तुम्ही? हा ना, हा मला घ्यायचा आहे. बरं पहा, लक्ष ठेवा कोणत्या याच्यामध्ये घ्यायचा पोट्टे. हा नंबर लिहून. ठीक आहे, पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर, चौथा नंबर, पाचवा नंबर ना हा सहावा नंबर. ठीक आहे, याच्यामध्ये कोणते दिसतात तुम्हाला? निगेशन पी आणि क्यू करायचा आहे. म्हणजे
हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, हा सहावा, हा सातवा. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तिसऱ्याला दुसरा करायचा आहे. कोणता? तिसऱ्याला दुसरा. दुसरा आणि तिसरा नाही करायचा आहे. बरं बरोबर पहा, कोणत्याला कोणता आहे. पहिले निगेशन पी मग क्यू आहे. तर पहिले निगेशन पीच घ्या लागेल ना, मग क्यू घ्या लागेल. का होईल निगेशन पी त्यामध्ये डिफरन्स दिला. बरं आरची प्रॉपर्टी दिला. आरची प्रॉपर्टी काय, जिथं एफ एफ राहिला तर एफ बाकी पुरे ट्रू. तर आता सांगा हा एफ टी का होईल, ट्रू होईल ना बे, का होईल ट्रू. हा एफ एफ दिसतंय पहा, एफ एफ इथं का म्हणलं होतं, एफ एफ फॉल्स. फॉल्स होणार आहे. कंडिशन तुम्हाला इथे लिहूनच द्यावं लागते वाटते. तेव्हा या कंडिशन मध्ये काय म्हणजे, अशा चिन्हाच्या कंडिशन मध्ये, या चिन्हाच्या कंडिशन मध्ये जिथं एफ एफ दिसला तिथं एफ बाकी पुरे ट्रू. तर मग काय होईल सांगा पोट्टे हो. इथं टी टी आहे तर काय ट्रूच होईल ना, टीच होणार आहे. इथं टी एफ दिसतंय तर काय होईल, ट्रूच होईल. मी या कंडिशन मध्ये काय म्हणलं होतं, फक्त जिथं एफ एफ दिसला तिथं एफ बाकी पुरे ट्रू. ठीक आहे. आता हा पहा, याच्या पी डिंजंक्शन उलटा व्ही दिलाय, असा 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 उलटा व्ही दिलाय असा. ठीक आहे. उलटा व्ही मग क्यू दिलाय. या दोन म्हणजे पहिला दुसऱ्याचा करायचा आहे. याचा काय करायचा आहे, असावाला करायचा आहे. ठीक आहे. याचा असावाला पहिल्या आणि दुसऱ्याचा. ज्याच्यामध्ये काय होईल सांगा, या कंडिशन मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं, जिथं तुम्हाला टी टी दिसला काय होणार आहे, तो टी बाकी पुरे फॉल्स. तर मग याच्यामध्ये काय होईल सांगा तुम्ही, टी टी दिसतंय काय होईल, अबे ट्रूच तर होणार आहे. कंडिशन पहा ना, टी 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 आणि बाकीचे पुरे फॉल्स. मग आता सांगा तुम्ही टी एफ काय होणार आहे, फॉल्सच होणार आहे. एफ टी का होणार आहे, फॉल्सच होणार आहे. आणि एफ एफ का होणार आहे, फॉल्सच होणार आहे. ठीक आहे. मग आता हा झाला खतम. आता दुसरं याच्यात याच्याच फक्त निगेशन करायचं, साइन चेंज करायचं. सांगितलं ना, जिथे दिसला फक्त नॉट करायचा आहे. का करायचा आहे, नॉट म्हणजे साइन चेंज करायचे आहे. ठीक आहे. जिथं ट्रूचा राहिला तिथे एफ करायचा आहे, जिथे एफचा राहिला तिथे ट्रू करायचा आहे. आपण पहिलीच कंडिशन बघितली होतं. याच्यामध्ये काय होतं सांगा, याच्याच फक्त आपल्याला निगेशन करायचं आहे, नॉट करायचं आहे. का होईल, इथं टी आहे तर मग इथं काय होणार आहे, एफ होणार आहे. ऑब्विसली एफ होणार आहे ना. मग येथे एफ आहे तर काय होणार आहे, इथे टी होणार आहे. इथे एफ आहे तर येथे टी होणार आहे. येथे एफ आहे तर येथे टी होणार आहे. समजला का एवढा. आता पहा, आता बरोबर लक्ष द्या. याचा काढायचा हा म्हणजे या पूर्ण प्रॉब्लेमचा आन्सर काढायचा आहे. ठीक आहे. इथं दिलाय पहा, तर इथं जागा मी खाली लिहिलं ना. ठीक आहे. तर आता कोणाकोणाची काढायची आहे, नंबर 6. ठीक आहे. कोणाची काढायची आहे, 4 आणि 6 ची काढायची आहे. 1 आणि 2 या दोघांची काढायची आहे. नंबर 4 आणि नंबर 6 ची काढायची आहे. ठीक आहे. कोणता काढायचा आहे, डबल इम्प्लिकेशन. बाणाचा टोक बे सांगितलं होतं ना, दोन्ही साईडला असा असा जाते. इफ अँड ओनली इफ जोडते पाहिजे दोन्ही स्टेटमेंटले, तो पण काढायचा आहे. या स्टेटमेंट मध्ये काय सांगितलं तुम्ही, जिथं एफ आणि तिथं टी आणि तिथं टी तिथं एफ राहिला तो फॉल्स बाकी ट्रू. ठीक आहे. या कंडिशन मध्ये तुम्हाला सांगतो का होणार आहे, या कंडिशन, या असं इम्प्लिकेशनच्या कंडिशन मध्ये, इम्प्लिकेशनच्या कंडिशन मध्ये काय सांगितलं तुम्हाला, डबल इम्प्लिकेशनच्या कंडिशन मध्ये काय सांगितलं होतं बे मोठे हो, जिथे एफ जिथे टी आणि जिथे टी जिथे एफ राहिला तर काय होईल, एफ आणि हाय एफ बाकीच्या येते ट्रू. याच्यामध्ये पहा आता 14 आणि 6 याच्यामध्ये करायचं आहे. इथं टी आहे येथे एफ आहे तर काय होईल बे, अबे फाल्सच होईल ना बे. पहा कंडिशन, ज्याच्यात एफ याच्यात टी आहे काय होईल बे, अबे एफ टी आहे ना काय होईल, फाल्सच होईल ना बे. डबल इम्प्लिकेशन आहे, दोन्ही टोक असे असे जोडते ते वाला आहे. ठीक आहे. मग याच्यात टी आणि याच्यात टी आहे, टी टी काय होणार आहे, अबे ट्रूच होईल, फाल्स थोडी होईल. कंडिशन पहा काय म्हणते. ठीक आहे. ज्याच्यात तर टी आहे आणि याच्यात टी आहे काय होणार आहे बे, टी टी का होईल, अबे ट्रूच तर होईल बे. उठते हो कसे, समजला का, असे काढायचे होते. जर तुम्हाला प्रॉपर्टी 5ही माहित राहिली तर समोरचे एक्झाम्पल करू शकता, नाही तर तुम्ही करूच नाही शकता. ठीक आहे. म्हणून म्हणलो जे पहिले ट्रूथ टेबल काढून दिलं शॉर्ट मध्ये लहान लहानचे ते करा ना. मागून तुम्हाला 5 प्रॉपर्टी लिहून दिलं तर शॉर्ट मध्ये नोट एक पॉईंट मध्ये ते चांगले करून द्यावा. म्हणजे तुम्हाला पुरे 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 असे कसे आला विचारते ना, मोठे मोठे पुरेसे होते. समजला का तुम्हाला, समजला. हा लिहून घ्या, पटकन लिहून घ्या. झाला का रे मोठे हो, झाला का, झाला ना. आता आपण आज इथंच थांबून तुम्हाला होमवर्क देतोय. मला सोडून द्या उद्या, नाही जर सोडणार तर मी उद्या प्रॉपर्टी विचारणार आहो 5ही. पहा जो लड़की का चक्कर नहीं क्या,
तर आपण पाहून होमवर्क देणार आहोत तुम्हाला का हे पुसून घेतो नाही का म्हणजे आपल्याला जास्त जागा राहील. ठीक आहे देऊ आता आपण होमवर्क किती देऊ का सांगा. 5 देऊ का एक्झाम्पल. एक्झाम्पल 1 काय म्हणते. एक्झाम्पल नंबर 1 मध्ये या स्टाईल म्हणून देतो. निगेशन ऑफ पी कंजक्शन निगेशन ऑफ क्यू डिंजंक्शन क्यू. हा एक्झाम्पल 1. एक्झाम्पल 2 काय म्हणते. पी डिंजंक्शन क्यू डिंजंक्शन. अबे आर वाला आहे पण आर वाला तुम्हाला सांगलो नाही तर मग आर काढून टाकून आपण याच्या जागी दुसरं लिहू. ठीक आहे त्यास पण सोडून दाखवाल तुम्ही. ठीक आहे का म्हणजे या जागी पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू हा दुसरा. हे दोन सर्व होते तुमच्यासाठी. ठीक आहे आजच्यासाठी एवढाच. लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण लिंक पाठवत जा. लाईक फॉलो चॅनल आवडल्याला सबस्क्राईब करा. थँक्यू.